हॅलो फ्रेंड्स, परत एकदा परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. प्रोबॅबिलिटी आपलं सुरू होतं. फोर्थ लेक्चर मध्ये आपण 5.3 हा प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी बघत होतो. त्याच्यामधलं एक शेवटचं एक्झाम्पल पासून आपण कंटिन्यू करूया. आज 6व्या नंबरचं एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. अगोदर आपण मेन्शन करूया सॅम्पल स्पेस. 1 कॉइन टॉस केल्यावर काय काय ऑब्टेन होतो, 1 डाय ऑब्टेन केल्यावर काय ऑब्टेन होतो, आणि दोन्ही सायमल्टेनियस दोन्ही मिळून एकत्र सॅम्पल स्पेस आपल्याला मेन्शन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर या इव्हेंट्स आपण फाइंड आउट करू शकतो आणि त्यांचे नंबर ऑफ एलिमेंट मेन्शन करू शकतो. ठीक आहे, सोल्युशन मध्ये बघूया. 1 coin are tossed. 1 coin is tossed. Therefore sample space yes. त्याच्यामध्ये काय काय आउटकम्स असणार आहे, पॉसिबिलिटीज काय असणार आहे. एक तर एकदा हेड आणि एकदा टेल. याच्या व्यतिरिक्त तर पॉसिबिलिटीज असू शकत नाही. म्हणजेच याच्यासाठी आपण मेन्शन करू शकतो n of s is equals to that is 2. ठीक आहे. आता 1 डाय आपल्याला माहिती आहे, याच्यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आपलं झालेलं आहे. 1 डाय इज अ रोल. सो देअरफॉर मग याच्यामध्ये काय सॅम्पल स्पेस असणार आहे. 1 2 3 4 5 and 6 असे 6 नंबर्स असणार आहेत, जे की अप्पर फेस वरती आपल्याला या 6 नंबर्स पैकी एक ऑब्टेन होतं. हे त्याच्या पॉसिबिलिटीज असणार आहे. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पॉसिबिलिटीज असू शकत नाही, म्हणून सॅम्पल स्पेस मध्ये आपण हे 6 नंबर मेन्शन केले. मग या सॅम्पल स्पेस साठी नंबर ऑफ एलिमेंट किती त्या ठिकाणी असणार आहे, तर 6 असणार आहे. ठीक आहे. आता सायमल्टेनियसली आता हे बघायचं आपल्याला, याचाच कंबाईन आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस मेन्शन करावं लागेल. सो 1 कॉइन and 1 die thrown simultaneously थ्रो केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये काय काय ऑब्टेन होणार आहे. त्या अप्पर फेसेस वरती एक तर कॉइनच्या बाबतीमध्ये एक तर हेड ऑब्टेन होईल किंवा टेल ऑब्टेन होईल. ठीक आहे. आणि या सॅम्पल स्पेस मध्ये 1 रोल जर का त्या ठिकाणी थ्रो केला तर याच्यामध्ये आपल्याला हे 6 नंबर भेटण्याचे चान्सेस आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला पेअरिंग करावं लागणार आहे. म्हणजेच काय, H1 आणि हे 6 नंबर आणि हे सरळ सरळ H1 H2 H3 H4 H5 H6 असे एलिमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये मेन्शन करता येतील. तसेच टी या टेल सोबत त्या ठिकाणी याची पेअरिंग करावं लागेल. असे 6 एलिमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला 6 आणि 6 12 एलिमेंट याच्यामध्ये या सॅम्पल स्पेस मध्ये मेन्शन करता येईल. मग सॅम्पल स्पेस सुरुवातीला लिहूया. H1, सेकंड एलिमेंट H2, थर्ड एलिमेंट H3, H4, H5 H6. त्याच्यानंतर टेलच्या बाबतीमध्ये T1, T2, T3, T4, T5 and T6 असे टोटल 6 आणि 6 म्हणजे 12 त्या ठिकाणी एलिमेंट्स आपल्याला मेन्शन करता येईल. सो n of s is equals to 12 त्या ठिकाणी मेन्शन करता येईल. नंबर ऑफ एलिमेंट इन अ सॅम्पल स्पेस s that is equals to 12. आता इव्हेंट कडे जाऊया. काय काय इव्हेंट दिलेले आपल्याला. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट हेड अँड ऑड नंबर. ए इव्हेंट त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इव्हेंट मध्ये कंडिशन टू गेट अ हेड अँड ऑड नंबर. आता बघू शकतो याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत असे काय काय आहे की आपल्याला एक हेड ऑब्टेन झालेला पाहिजे आणि ऑड नंबर याच्यापूर्वी सुद्धा आपलं झालेलं आहे. प्रीवियस स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुमचं झालेलं आहे. ऑड नंबर कशाला म्हणतो आपण, विच इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे. मग याच्यामध्ये मेन्शन करता येईल आपल्याला
हेड 1 3 आणि 5 हे काय असणार आहे तर ऑड नंबर असणार आहे आणि हेडचा त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर हे एलिमेंट आपल्याला सिलेक्ट करता येतील. याच्या व्यतिरिक्त तर आपण नाही घेऊ शकत आहे. इकडे सुद्धा ऑड नंबर आहे परंतु आपली कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे टू गेट अ हेड ची पॉसिबिलिटीज हेड आणि सोबत ऑड नंबर अशा पॉसिबिलिटीज फक्त 3 आहे म्हणून आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये हे 3 एलिमेंट्स आपण सिलेक्ट करू शकतो याच्या व्यतिरिक्त नाही. सो एस मध्ये सॅम्पल स्पेस एस मध्ये मेन्शन करता येईल आपल्याला निश्चितच. सो ए इव्हेंटला नाव दिलेले ए मग ए इव्हेंट मध्ये आपण मेन्शन करू शकतो हे 3 एलिमेंट दॅट इज H1 H3 आणि H5 आणि n ऑफ a मेन्शन करता येईल नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट a दॅट इज इक्वल्स टू 3. पुढे जाऊया. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे टू गेट अ हेड ऑर अ टेल अँड इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजेच काय काय सांगते इव्हन नंबरच्या बाबतीमध्ये आपल्याला विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे. मग कोणकोणते आहे याच्यामध्ये इव्हन नंबर 2 आहे 4 आहे 6 आहे आणि याच्यामध्ये आणखी काय मेन्शन केलंय टू गेट अ हेड ऑर अ टेल. हेड सुद्धा चालेल किंवा टेल सुद्धा चालेल फक्त आणि सोबत काय काय पाहिजे काय कुठला नंबर या ठिकाणी आवश्यकता आहे कुठल्या नंबरची तर ऍन इव्हन नंबरची. ठीक आहे. मग हे आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करूया. इव्हन नंबर असलेले H2 H5 H6 T2 T4 आणि T6. ठीक आहे. मग मेन्शन करूया सेकंड कंडिशन मध्ये त्या ठिकाणी ज्याला बी इव्हेंट नाव दिलेलं आहे बी इव्हेंट मध्ये मेन्शन करू शकतो आपण हेड आणि इव्हन नंबर H2 H4 H6 किंवा T2 T4 आणि T6 अशा पद्धतीने मेन्शन करू शकतो आपण. सो n of b that is number of element in event b that is 6. पुढच्या कंडिशन कडे वळूया. पुढची कंडिशन बघूया कशासाठी आहे फॉर इव्हेंट सी साठी आहे. काय कंडिशन दिली आहे नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. जर आपण ऑब्झर्व केलं डाय वरती षटकोनी ठोकल्यावरती 6 नंबर असतात आणि 6 देयर कॅन नॉट बी नंबर ग्रेटर दॅन 6. बघू शकतो आपण सॅम्पल पॉइंट कोणकोणते आहेत 1 2 3 4 5 6. मग आता याच्यामध्ये आपण मेन्शन करू शकतो इव्हेंट म्हणजे काय तर हा एक प्रकारचा सेटच आहे. मग सेट थेअरी मध्ये आपण बघितलं प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये याच्यामध्ये ज्या सेट मध्ये कुठलाच एलिमेंट जर नसेल तर निश्चितच त्याला म्हणत होतो आपण नल सेट आणि तो 5 च्या फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. 5 हे सिम्बॉल आपल्याला माहिती आहे याच्यापूर्वी सुद्धा किंवा वॅकेंट ब्रेसेस न त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. हा इव्हेंट सी मेन्शन करूया. मग इव्हेंट सी तिसऱ्या कंडिशन त्याच्यामध्ये सी इव्हेंट ऑलरेडी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सो सी इव्हेंट मध्ये मेन्शन करता येईल दॅट इज 5. कारण का सिन्स देयर आर 6 numbers on a die and there cannot be a number which is greater than 7. ग्रेटर दॅन 7 म्हणजेच आपला त्या ठिकाणी काय भेटणार आहे आपल्याला नल सेट भेटणार आहे. म्हणून सी मध्ये आपण सी या इव्हेंट मध्ये मेन्शन केलं व्हॅकेंट ब्रेसेसच्या फॉर्म मध्ये किंवा याला आपण सिम्बॉलला 5 म्हणतो. 5 काय रिप्रेझेंट करतो तर नल सेट ज्याच्यामध्ये कुठलाच एलिमेंट असणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे काय दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पुढच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट
च्या पुढे या ठिकाणी लेट्स लर्न दिलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. आता आतापर्यंत सगळ्या डेफिनेशन आपल्या बघितल्या सॅम्पल स्पेस पासून. या चॅप्टरच्या सुरुवातीलाच मी त्या ठिकाणी एक्झाम्पल त्याचे मीनिंग सुद्धा सांगितलं होतं. परत एकदा त्या प्रोबॅबिलिटीकडे जाऊया. प्रोबॅबिलिटीचा सिमिलर वर्ड्स कुठले कुठले असणार आहेत? पॉसिबली, लाईकली. तर निश्चितच याला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटीच्या याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट लेट्स थिंक्स अ सिंपल एक्सपेरिमेंट. एक सिंपल एक्सपेरिमेंट दिलेलं आहे बघा. काय? अ बॅग कंटेन्स 4 बॉल्स ऑफ द सेम साइज. 4 बॉल्स आहे आणि सेम साइज आहे आणि काय मेन्शन केलंय? 3 ऑफ देम आर व्हाईट अँड द फोर्थ वन इज ब्लॅक. 3 बॉल जे दिलेले आहेत, 3 बॉल्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हाईट दिलेले आहेत आणि एक बॉल त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की तो ब्लॅक इन कलर. ठीक आहे. आता यू आर सपोज टू पिक वन बॉल ऍट रॅन्डम. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण याची डेफिनेशन झालेली आपली रॅन्डम विदाउट सेइंग इट. आता या ट्रायल मध्ये काय दिलेलं आहे? काय याच्यामध्ये इव्हेंट दिलेली आहे की यू आर सपोज टू पिक वन बॉल ऍट अ रॅन्डम विदाउट सेइंग इट. त्या बॉलकड न बघता त्या ठिकाणी आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे, एक पिक आउट करायचं आहे त्याच्यामधलं. ठीक आहे. टोटल बॉल्स किती आहेत? याच्यामध्ये 4 बॉल दिलेले आहेत. मग 4 सॅम्पल स्पेस मध्ये 4 एलिमेंट्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि आपली जी इव्हेंट आहे, काय इव्हेंट दिलेली आहे? द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग व्हाईट बॉल इज मोर. आता निश्चितच बघू शकतो आपण की आपल्याला जे काही मिळणार आहे 4 पैकी 3 बॉल्स हे व्हाईट आहेत आणि एक बॉल फक्त ब्लॅक आहे आणि न बघता आपल्याला सिलेक्ट जर केला तर पॉसिबिलिटी कशाची आहे? व्हाईट बॉल गेट ऑब्टेन होण्याची पॉसिबिलिटी जास्त असणार आहे. म्हणून तेच त्या ठिकाणी मेन्शन केलंय आणि या पॉसिबिलिटीलाच काय म्हणतो आपण? या पॉसिबिलिटीला नंबरच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस केलं तर त्यालाच प्रोबॅबिलिटी म्हणायचं. आता प्रोबॅबिलिटी मध्ये अनसर्टन्टी असतो. रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण बघितले, त्याच्यामधले जे काय आउटकम्स असतात अनसर्टन्टी त्या ठिकाणी असणार आहे, अनिश्चितपणा असणार आहे. याच्या सुरुवातीच्या लेक्चर मध्ये त्या ठिकाणी मी एक्सप्लेन केलं होतं की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. जिथे अनिश्चितपणा असतो तिथे प्रोबॅबिलिटी असू शकत नाही. जिथे निश्चितपणा असणार तिथे प्रोबॅबिलिटी असू शकत नाही. जिथे अनिश्चितपणा असणार त्या ठिकाणी फक्त आपण प्रोबॅबिलिटी ऑब्टेन करू शकतो. ठीक आहे. आता बघू शकतो याच्यापूर्वी सुद्धा आपलं झालेलं आहे काय? एखादा व्यक्ती, समजा एखादा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी परीक्षेला गेलाच नाही, तर निश्चितच आपण जर काय इव्हेंट कन्सिडर केला काय की परीक्षेमध्ये तो विद्यार्थी पास होईल की नापास होईल, याला म्हणण्यात काही अर्थ नाहीये. कारण रिझल्ट समोरचा त्या ठिकाणी ठरलेला आहे की परीक्षा दिली नाही तर पास आणि नापासचा प्रश्नच येणार नाहीये. ठीक आहे. तर त्या ठिकाणी रिझल्ट हा नोन आहे, ऑलरेडी फिक्स आहे. ठीक आहे. मग निश्चितच याला त्याच्यामध्ये निश्चितपणा आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी असू शकत नाही. ठीक आहे. आता आणखी एखादा व्यक्ती जर का मृत आहे हे आपल्याला माहित असताना तो व्यक्ती मृत आहे किंवा जिवंत आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्याच्यामध्ये रिझल्ट फिक्स आहे की तो मृत आहे म्हणून. ठीक आहे. मग जिथे निश्चितपणा असतो तिथे प्रोबॅबिलिटी असू शकत नाही, जिथे अनिश्चितपणा असणार त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी असणार. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल बघितले आपली ही जी काही पॉसिबिलिटीज आहे या पॉसिबिलिटीलाच आपण काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी म्हणतो. आता मॅथमॅटिकल लँग्वेजच्या भाषेमध्ये डेफिनेशन समोर दिलेली आहे काय? व्हेन पॉसिबिलिटी ऑफ अन एक्सपेक्टेड इव्हेंट. एक्सपेक्टेड म्हणजे काय? इथे जर आपण बघितलं इथे एक्सपेक्टेड इव्हेंट कन्सिडर करू शकतो. पॉसिबिलिटी फॉर गेटिंग अ व्हाईट बॉल, तर निश्चितच हा इव्हेंट काय झाला? तर एक्सपेक्टेड इव्हेंट झाला. ठीक आहे. तर ऑल पॉसिबिलिटीज ऑफ अन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ नंबर. नंबरच्या फॉर्म मध्ये आपली जे काही पॉसिबिलिटीज आहे, जे आपल्याला मिळणारे आउटकम्स रिझल्ट जे आहेत त्या रिझल्टचे एक्सपेक्टेड इव्हेंटचे हे जे काही कलेक्शन असणार आहे निश्चितच त्याला आपण या नंबरच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस केलं तर त्या नंबरलाच काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी म्हणायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू शकतो आपण प्रोबॅबिलिटी निश्चितच आपण त्या ठिकाणी फ्रॅक्शन किंवा याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये व्यक्त करू शकतो. त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे. एक रॅन्डम याच्यामध्ये ट्रायल दिलेली आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. इफ सॅम्पल स्पेस यस अँड ए इज एक्सपेक्टेड इव्हेंट. इव्हेंटला नाव दिलं, सॅम्पल स्पेसला नाव दिलं जसं आपण देत आलो की कॅपिटल एस, आणि ए म्हणजे काय? तर अन एक्सपेक्टेड इव्हेंट आहे, अमुक एखादी इव्हेंट आहे. जशी या ठिकाणी इव्हेंट घेतली होती आपण. ठीक आहे. ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट आहे. तर प्रोबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला काय? प्रोबॅबिलिटी डिनोट कसं करायचं? पी ऑफ ए या फॉर्म मध्ये रीड कसं करायचं त्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए.
P of A and it is given by number of sample points in event A and upon number of sample points in event A and number of sample points in sample spaces. हा जो काही रेशो आहे या रेशोलाच काय म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी म्हणायचं. आता याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे, एक तर फ्रॅक्शन भेटेल किंवा पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. आता P of A त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहूया आपण N of A upon N of S. ठीक आहे. N of A याचा अर्थ लक्षात घ्या, जे काही फेवरेबल आउटकम्स असणार आहे रॅन्डम ट्रायलचे रॅन्डम एक्सपेरिमेंटचे, द नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ एन इव्हेंट असेल त्या इव्हेंट मधले फेवरेबल आउटकम्स असतील नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज, टोटल नंबर ऑफ आउटकम्स ऑफ सॅम्पल स्पेस. निश्चितच फेवरेबल इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये फेवरेबल इव्हेंट्स असतील एखाद्या एक्सपेक्टेड इव्हेंटचे आणि टोटल सॅम्पल स्पेस मधले जेवढे काही नंबर्स आहेत ते नंबर त्याला जर का आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस केलं, जो काही फ्रॅक्शन मिळतो तो फ्रॅक्शन तो रेशो म्हणजेच काय तर प्रोबॅबिलिटी असणार आहे. ठीक आहे. आता हे आणखी आपण एक्झाम्पल जर घेतलं तर एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये आणखी आपल्याला आयडिया क्लिअर होऊन जाईल. बघू शकतो. पुढे जाऊया. काय दिलेलं आहे इन अबो एक्सपेरिमेंट. हा आता आज आपण एक्सपेरिमेंट बघितला होता की 4 बॉल्स होते आणि 4 बॉल्स पैकी 3 बॉल्स कसे होते व्हाईट होते आणि एक बॉल कसा होता त्याच्यामध्ये ब्लॅक दिलेला होता. आता देयर आर 3 व्हाईट बॉल्स म्हणून त्या ठिकाणी मेन्शन केले की N of A is equals to 3 आणि as the number of balls is a 4 म्हणून number of sample point in sample space that is equals to 4 मेन्शन केलंय. ठीक आहे. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी लिहायची आहे. आता याच्यामध्ये 2 इव्हेंट दिलेले बघा. आता याला एक ए इव्हेंट कन्सिडर करूया. ए इव्हेंट काय प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ व्हाईट बॉल. आता निश्चितच 4 पैकी 3 काय तर व्हाईट बॉल आहे, एकच फक्त ब्लॅक आहे. आता या इव्हेंटला आपण नाव देऊया सपोज ए इव्हेंट. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग व्हाईट बॉल. आता अगोदर मेन्शन करावं लागेल P of A is equals to फॉर्म्युला काय नंबर ऑफ एलिमेंट ऑफ इव्हेंट A अपॉन नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस. ठीक आहे. काय जे सॅम्पल स्पेस मधले जे काही सॅम्पल पॉइंट्स असणार आहे त्याचा टोटल नंबर इथे मेन्शन केलेला आहे. N of S is equals to 4 आहे. N of A किती दिलेले आहे तर 3 आहे. तर निश्चित त्या 4 पैकी 3 हे कसे आहेत तर व्हाईट बॉल्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ इव्हेंट A दॅट इज 3 आणि टोटल पॉसिबिलिटीज किती आहे तर 4. म्हणजे रेशो आपल्याला त्या ठिकाणी भेटतो 3/4. आता 3/4 हा का झाला तर प्रोबॅबिलिटी झाली. प्रोबॅबिलिटी कशाची प्रोबॅबिलिटी फॉर गेटिंग व्हाईट बॉल दॅट इज 3/4. हा फ्रॅक्शन म्हणजेच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ही प्रोबॅबिलिटी आहे. 3 पॉसिबिलिटीज आउट ऑफ 4 त्याचा मीनिंग. ठीक आहे. आता सिमिलरली सेकंड इव्हेंट दिलेले आहे त्या इव्हेंटला नाव दिलेलं आहे बी. काय दिलेली इव्हेंट इफ गेटिंग अ ब्लॅक बॉल इज अ इव्हेंट बी. गेटिंग ब्लॅक बॉल. आता टोटल 4 बॉल्स पैकी निश्चितच या नंबर ऑफ एलिमेंट ऑफ इव्हेंट बी मध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत तर एकच असणार आहे, कारण याच्यामध्ये ब्लॅक बॉल किती दिलेले आहेत तर 1 ब्लॅक दिलेला आहे. म्हणून N of B आपल्याला मेन्शन करता येईल. N of B is equals to 1 मेन्शन करता येईल आणि त्याच्या प्रोबॅबिलिटी मेन्शन करूया आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट ऑफ इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन द सॅम्पल स्पेस. म्हणजे टोटल हे फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स. ठीक आहे. नंबर ऑफ इव्हेंट N of B किती दिलेला आहे तर 1 दिलेला आहे, कारण एकच त्याच्यामध्ये 4 पैकी एकच ब्लॅक बॉल आहे आणि N of S किती दिलेला आहे तर 4 दिलेला आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी आपल्याला काय मिळाला तर 1/4. 1/4 याच्यामध्ये बघू शकतो आपण 1/4 म्हणजे एक पॉसिबिलिटीज आहे आउट ऑफ 4. ठीक आहे. असा त्याचा मीनिंग होतो. पुढे जाऊया. त्याच्यामध्ये काय दिले आता आपल्याला सॉल्व एक्झाम्पल दिलेले तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. त्याच्यापैकी 1-2 एक्झाम्पल घेऊया सॉल्व, नंतर प्रॅक्टिस सेट सुरू करूया. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन 1 कॉइन इज टॉस. एक कॉइन जर का टॉस केलं तर याच्यापूर्वी सुद्धा आपण सॅम्पल स्पेस बऱ्याच वेळेस हे येऊन गेलेलं आपल्याला इव्हेंटच्या बाबतीमध्ये सॅम्पल स्पेसच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला प्रोबॅबिलिटी. आताच आपण तो फॉर्म्युला बघितला P of A is equals to N of A upon N of S.
ठीक आहे. आता आपल्याला मेन्शन करायचं आहे, याच्यामध्ये दोन इव्हेंट दिलेले आहे. अगोदर याचं सॅम्पल स्पेस लिहूया. याला ए इव्हेंट नाव देऊया, याला बी इव्हेंट नाव देऊया. ठीक आहे. तर सोल्युशन मध्ये one coin is toss. एक कॉइन जर का फ्लिप केला, देयर आर ओनली टू पॉसिबिलिटीज. एक तर हेड ऑफ 10 होईल किंवा टेल ऑफ 10 होईल, याच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. ठीक आहे. मग एन ऑफ एस काय लिहिता येईल आपल्याला? एन ऑफ एस इज इक्वल टू 2. आता इव्हेंट कडे जाऊया. इव्हेंट काय दिलेली आपल्याला? फर्स्ट इव्हेंट दिलेली आहे, त्याला त्या ठिकाणी नाव देऊया की लेट इव्हेंट ए गेटिंग हेड. मग ए इव्हेंट मध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहे? तर एकच पॉसिबिलिटीज आहे, दॅट इज एच. मग एन ऑफ ए काय झाला? एन ऑफ ए त्या ठिकाणी झाला 1. नंबर ऑफ एलिमेंट एकच एलिमेंट आहे म्हणून आपण एन ऑफ ए इज इक्वल टू 1 मेन्शन केलं. ठीक आहे. आता याची प्रोबॅबिलिटी लिहायची. तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए कॅन बी रिटन ॲज एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ठीक आहे. एन ऑफ ए किती आहे? तर 1 आहे. आणि एन ऑफ एस किती आहे? तर 2 आहे. म्हणजे आपली ही प्रोबॅबिलिटी जी आहे पहिल्या कंडिशन साठी काय झाली? तर 1/2 झाली. ठीक आहे. पुढच्या याच्यामध्ये जाऊया. पुढच्या इव्हेंट त्या ठिकाणी बघूया. पुढचा इव्हेंट सेकंड इव्हेंट काय दिली कंडिशन? गेटिंग टेल. मेन्शन करूया त्याला लेट बी द सेकंड इव्हेंट. सेकंड इव्हेंट मध्ये काय दिलंय? गेटिंग टेल म्हणजे अप्पर फेस वरती आपल्याला त्या ठिकाणी टेल ऑफ 10 होण्याचे चान्सेस. ठीक आहे. तर बी मध्ये काय दिलेलं आहे बघू शकतो आपण. बी इव्हेंट मध्ये काय काय येईल? तर एकच टेल येईल. ठीक आहे. पॉसिबिलिटीज किती आहे? तर एक टेल आहे. एकदा हेड ऑफ 10 होईल किंवा टेल ऑफ 10 होईल, कारण एकदाच आपण त्या ठिकाणी फ्लिप करतोय म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय असणार आहे? बी इव्हेंट मध्ये ओनली टी असणार आहे. ठीक आहे. एन ऑफ बी काय झालं? मग नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट बी दॅट इज इक्वल टू 1. याची प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ टोटल एलिमेंट ऑफ अ सॅम्पल स्पेस. ठीक आहे. मग काय ऑब्टेन होतं आपल्याला? 1/2. या सेकंड कंडिशन मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो की याची सुद्धा प्रोबॅबिलिटी काय झाली? तर 1/2 झाली. ठीक आहे. पुढच्या एक्झाम्पल कडे वळूया. काय दिलेलं आहे? अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. ठीक आहे. आणि फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच इव्हेंट अँड द कार्ड ड्रॉन. आता याच्यामध्ये सुद्धा दोन इव्हेंट दिलेले आहेत. रेड कार्ड ऑब्टेन होण्याची पॉसिबिलिटीज एक इव्हेंट त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहे आणि त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढावी लागणार आहे. ठीक आहे. आणि सेकंड इव्हेंट मध्ये काय दिले की फेस कार्ड आहे. जर आपण बघू शकतो याच्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं. आता रेड कार्ड जर असेल 52 पैकी हे असे, याला म्हणतो आपण हर्टचे कार्ड. ठीक आहे. हर्टचे 13 कार्ड असणार आहे 1 पासून तर त्या ठिकाणी किंग पर्यंत. याच्यामध्ये 3 फेस कार्ड असतात आणि हे डायमंडचे 13 रेड कार्ड्स. ठीक आहे. आता 13 म्हणजे टोटल आपल्याला काय विचारलंय? रेड कार्ड. म्हणजे 52 कार्ड्स पैकी रेड कार्ड आपल्याला मेन्शन करावं लागतील. दॅट इज इक्वल टू 13 + 13 दॅट इज 26. ठीक आहे. अगोदर मेन्शन करूया. So there are 26 cards, 26 red cards. Out of 52 cards, 13 कशाचे? डायमंडचे असणार आहेत. आणि
13 कशाचे असणार आहे तर हर्ट्सचे कार्ड असणार आहेत. दॅट इज इक्वल्स टू 26. ठीक आहे, 26 कार्ड आपण मेन्शन केलाय. आता याच्यामध्ये मेन्शन करूया आपण, याला ए इव्हेंट नाव देऊया, कारण ए पहिली कंडिशन दिलेली आहे. पहिल्या कंडिशन कशासाठी येतात या पहिल्या इव्हेंट साठी. मेन्शन करूया लेट ए इव्हेंट टू गेट अ रेड कार्ड मग एन ऑफ एस डिरेक्टली आपण मेन्शन करू शकतो. दॅट इज एन ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए इज इक्वल्स टू 26 आणि टोटल सॅम्पल पॉइंट्स किती असणार आहे सॅम्पल स्पेस मध्ये 52. मग प्रोबॅबिलिटी आपण मेन्शन करू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अगोदर मेन्शन करावं लागेल अँड एन ऑफ एस टोटल सॅम्पल स्पेस किती असणार आहे, जेवढे कार्ड्स तेवढे त्या ठिकाणी एलिमेंट्स असणार आहे 52. सो P of A can be written as n of A upon n of S. किती दिलेले आहे मग n of A एलिमेंट्स किती आहेत 26 असणार आहे. n of S टोटल कार्ड्स किती आहेत तर 52 आहे. मग याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. बघू शकतो दोन्ही इव्हेंट नंबर आहे, शॉर्ट करू शकतो आपण त्याला. याचा त्या ठिकाणी काय होईल, याच्यामध्ये त्या ठिकाणी 26 चा मेन्शन करू शकतो. 26 ला मेन्शन करू शकतो आपण 50% म्हणजे काय 13. ठीक आहे, आणि 52 ला त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो 26. आता 13/26 आता 52 च्या नेमकं 50% काय होणार आहे तर 26 होणार आहे. जर आपण ऑब्झर्व केलं तर आपली प्रोबॅबिलिटी काय भेटली 13/26. कशाच्या बाबतीमध्ये तर ए इव्हेंटच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, सेकंड इव्हेंट बघूया. सेकंड इव्हेंट काय दिलेली आहे फेस कार्ड. फेस कार्ड दिलेला आहे आणि फेस कार्डचे आपल्याला पॉसिबिलिटीज मेन्शन करावं लागणार आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. ठीक आहे, टोटल कार्ड्स किती आहेत तर 52 कार्ड्स आहे. मग डायरेक्टली मेन्शन करूया लेट बी इव्हेंट मध्ये काय दिलेलं आहे टू गेट अ फेस कार्ड. आता फेस कार्ड याच्या पूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलंय मी की फेस कार्ड याच्यामध्ये या फॉर्म मध्ये जर असेल कुठलेही ब्लॅक असेल किंवा रेड असेल त्याच्यामध्ये तीन प्रत्येक असे 4 सेट असतात. पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण की या 4 सेट पैकी याच्यामध्ये बघू शकतो असे 3 प्रत्येक सेट मध्ये असे 3 फेस कार्ड असणार आहे. 4 सेट आहे म्हणजे टोटल फेस कार्ड किती झाले तर 12. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करता येईल there are 12 face cards. 12 फेस कार्ड म्हणजे n ऑफ A च्या मध्ये n ऑफ B मेन्शन करू शकतो. n ऑफ B is equals to 12. Therefore number of element in event B that is equals to 12. आता याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग फॉर्म्युला तर आपल्याला दिलेलाच आहे, बघितला आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी कॅन बी रिटन ॲज एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. ठीक आहे, एन ऑफ बी किती आहे तर निश्चितच 12 आपण मेन्शन केलाय. एन ऑफ एस किती आहे तर 52 आहे. 12 अपॉन 52. आता याला आणखी शॉर्ट करू शकतो आपण. दॅट इज 4 3 जा 12, 4 1 जा 4 3 जा 12. म्हणजे पॉसिबिलिटीज बघा. प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळाली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू 13/3/13. अशा पद्धतीने प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. पुढे जाऊया. आता याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं
फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन वन कॉइन इज अ टॉस. याच्यामध्ये दोन इव्हेंट विचारले होते आपण, दोन्ही इव्हेंट मेन्शन केले आपण याच्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा दोन इव्हेंट होत्या, त्याला त्या ठिकाणी आपण एकाला ए नाव दिलं, दुसऱ्याला बी नाव दिलं. अशा पद्धतीनं या प्रोबेबिलिटीचा फॉर्म्युला यूज करून त्याच्या दोन्हीच्या प्रोबेबिलिटी आपण मेन्शन केल्या. पुढे जाऊया. आता याच्यामध्ये काय दिलंय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, लेट्स रिमेंबर म्हणून मेन्शन केलेले बघा. आता एखादी रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये जे काही आउटकम्स असतात त्याच्यामध्ये अनसर्टनिटी असते. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काय एक्सपेक्टेड इव्हेंट जर असेल, विल ऑर विल नॉट बी अकर, म्हणजे दोन पॉसिबिलिटीज असणार. एखादी इव्हेंट जर असेल ती इव्हेंट घडण्याची, घटना घडण्याची त्या ठिकाणी एक तर घडू शकते किंवा नाही घडू शकणार, अशा दोनच पॉसिबिलिटीज असणार आहे. आणि त्याच्यामध्येच आपण मेन्शन करू शकतो अनसर्टनिटी असल्यामुळेच प्रोबेबिलिटी आपण एक्सप्रेस करू शकतो. आणि प्रोबेबिलिटी एक्सप्रेस कशी करायची तर आताच आपण बघितलं ऍज अ नंबर, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये किंवा पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, समजा आता आपण बघितलं 1/2 आलं होतं, 1/2 लाच आपण पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो, दॅट इज 50%. ठीक आहे, पुढे द प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस ऍज अ फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज. आताच त्या ठिकाणी मी सांगितलं की 1/2 जर काही प्रोबॅबिलिटी असेल एखाद्या इव्हेंटची तर निश्चितच त्याला आपण मेन्शन करू शकतो की 50% आहे. ठीक आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1. आताच मी तुम्हाला सांगितलं एखादी इव्हेंट जर असेल तर विल ऑर विल नॉट बी अकर, त्याचा जो काही अकरन्स आहे घडण्याची जी काही घडाल जे एक्सपेक्टेड इव्हेंट जे असणार आहे ती इव्हेंट घडणार किंवा घडणार नाही, म्हणजे त्याला आपण म्हणतो अकरन्स अँड नॉन अकरन्स. ठीक आहे, याच्यामध्ये एक तर नॉन अकरन्स म्हणता येईल तर त्याच्यामध्ये 0 आपण मेन्शन करू शकतो, 0 मेन्शन करू शकतो. आणि जर का अकरन्स होत असेल नॉन अकरन्स साठी 0 आणि अकरन्स साठी आपण कम्प्लिटली 1, त्यालाच पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये आपण असं म्हणू शकतो. नॉन अकरन्स मेन्शन करायचं असेल तर 0% आणि अकरन्स जर का मेन्शन करायचं असेल तर त्यालाच आपण लिहू शकतो पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये, दॅट इज 100%. ठीक आहे, आणि तेच याच्यामध्ये मेन्शन केलंय. मग कुठलीही एखादी इव्हेंट असेल, इथे नाव दिले आपल्याला की ई इज एनी इव्हेंट, मग त्याची पॉसिबिलिटीज काय काय असणार आहे की 0 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ई इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1, म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑब्टेन होणार आहे. हीच पॉसिबिलिटीज असणार आहे, एक तर 0% किंवा 100%. 0% आणि 100% म्हणजे काय 0 to 1 नंबरच्या फॉर्म मध्ये. अकरन्स और नॉन अकरन्स म्हणजे 0 आणि अकरन्स म्हणजे 1, याच्यामध्येच आपल्याला प्रोबॅबिलिटी भेटू शकते. 0 सुद्धा भेटू शकतो आणि 1 सुद्धा भेटू शकतो. म्हणून या ठिकाणी बघा दिलेलं आहे की लेस दॅन ऑर इक्वल टू. ऑर इक्वल टू म्हटल्यानंतर 0चा त्याच्यामध्ये समावेश येणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. ऑर इक्वल्स टू म्हटल्यानंतर 1 चा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपल्याला कशी भेटणार आहे, एक तर 0 भेटेल किंवा 1 भेटेल किंवा 0 आणि 1 याच्यामध्येच आपल्याला प्रोबॅबिलिटी एखाद्या इव्हेंटची मिळू शकणार आहे. ठीक आहे, त्यालाच पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण. 0 म्हणजे काय 0% आणि 1 म्हणजे काय तर 100%. म्हणून इथे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलंय 0% इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ई लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100%. आता या ठिकाणी बघूया प्रोबॅबिलिटी 1/4. आता 1/4 लाच आपण कसं लिहू शकतो, जर का या पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये जर का 1 ला 4 ने डिवाइड केलं म्हणजेच आपल्याला जर का पर्सेंटेज काढणं शिकलोत आपण. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणू शकतो आपण 25%. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल दिलेले बघा की प्रोबॅबिलिटी कशी असणार आहे. काय की 40 चीट्स आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्लॅनची नावं दिलेली आहेत. 40 चीट्स आहेत, त्या चीट्स वरती वेगवेगळ्या प्लांटचे नाव दिलेले आहेत आणि 40 स्टुडंट्स आहेत. जेवढ्या चीट्स आहेत तेवढे स्टुडंट्स आहेत. स्टुडंटची संख्या किती आहे तर 40 आहे आणि चीटची संख्या किती आहे तर 40 आहे. आणि याच्यामध्ये काय दिलेले आहे, ओनली वन चीट हॅड द नेम बेसिल ऑन इट. बेसिल म्हणजे काय, तुळस तर आपल्याला माहितच आहे. एका चीट वरती त्या बेसिलचं नाव दिलेलं आहे. आता याची पॉसिबिलिटी, आता इव्हेंट काय दिलेलं आहे बघा, द प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी स्टुडंट, कुठल्याही out of 40 student, the probability of any student getting a cheat of basil, या 40 स्टुडंट पैकी बेसिल ऑब्टेन होण्याचे चान्सेस कुठल्याही स्टुडंटची, तर प्रोबॅबिलिटी ही काय असणार आहे तर 1, एनी वन आउट ऑफ 40. 40 चीट्स आहेत आणि 40 चीट पैकी 40 स्टुडंट्स आहेत, 40 पैकी एका चीट वरती त्या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बेसिलचं नाव दिलेलं आहे. मग या 40 चीट पैकी या 40 स्टुडंट पैकी कुठल्या तरी एका स्टुडंटला
जी मिळणारी जे काही बेसिलची सीट आहे त्याची प्रोबॅबिलिटी काय झाली 1 आउट ऑफ 440 म्हणून त्या ठिकाणी मेन्शन केले की फॉर स्टुडंट स्टँडिंग। मग सुरुवातीला तो उभा असलेला स्टुडंट असेल, एकदम लास्टचा स्टुडंट असेल किंवा मधला कुठलाही रॅन्डमली कोणताही स्टुडंट जर घेतला तर त्या स्टुडंटची गेटिंग अ चीट ऑफ अ बेसिल याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे तर 1/40। कुठलाही स्टुडंट असो म्हणतो एनिवेअर रॅन्डमली कुठल्याही स्टुडंटला जर का आपण त्या ठिकाणी मेन्शन केले की त्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे तर 1/40 म्हणून त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी दिली 1/40। अशा पद्धतीनं आज आपण इथेच थांबूया। परत एकदा परम एज्युकेशन मध्ये परत पुढचं त्या ठिकाणी लेक्चर घेऊन प्रॅक्टिस सेट आपण कंटिन्यूस करणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो।